नमस्कार मित्रांनो, याड लागलं प्रेमाचं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो. इकडे घोरपडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि आई बोलत असते त्याची, अरे लेकरा कुठे गेलेलास तू? मला तुझी आठवण येत होती, चल मला आता घरी घेऊन चल. तर इकडे जय बोलतो, अगं आई इथेच आहे मी, काळजी करू नको, मी आलोय ना आता, मी तुला घरी घेऊन जाईन, तू आता बरी होशील असं ना आईला आश्वासन देत असतो. आई बोलत असते, लेकरा मला सोडून जाऊ नको रे तू, मला भीती वाटते नाही हॉस्पिटलमध्ये, मला घेऊन चल घरी, आता आपल्या घरी घेऊन चल, मला बरं वाटायला लागलं आहे. तेवढ्यातच तिथं येतो राया आणि राया आल्यानंतर बोलतो, ए घोरपड्या काय रे, कशाला आलायस रे तू इथं हॉस्पिटलमध्ये? जेव्हा आईला गरज होती तुझी तेव्हा तर मात्र सौदा करायला गेलास, आता तू कशाला आईजवळ आलायस? असं बोलून त्याला मारतो आणि बोलतो, चल इथून बाहेर होतो, असं त्याचा शर्ट धरून त्याला ओढून बाहेर काढत असतो. आणि जय बोलत असतो, अगं आई आई बघ हा कसा करतोय मला, हा मारतोय मला, कसा करतोय बघ ना मला, असा बोलत असतो. मग आई त्याची रायावरती सोडत असते, ए ए माणसा, ए सोड सोड त्याला, कोण आहेस तू, सोड माझ्या लेकराला सोड, तू कशाला आलायस तू इथे दवाखान्यामध्ये, असं मोठ्यानं बोलत असते. आणि ते तसं बोलत असताना तिला मोठा ठसका लागतो. राया मात्र बोलत असतं, आई हा तुला माहीत नाही कोण आहे, त्याला जाऊन दे इथून, हा चांगला नाही, हा तुला त्रास देत आहे. पण आई मात्र ते काय ऐकत नाही आणि त्यालाच तिथून जायला सांगते. हे पाहून रायाला वाईट वाटतं आणि आईला त्रास होणारा पाहून तो डॉक्टरला हाक मारतो, डॉक्टर या बघा आईला काय होतंय, आईला काही तर त्रास व्हायला लागला आहे, आई कशी तर करायला लागली आहे. तेवढ्यातच तो डॉक्टरांना बोलवून आणतो आणि डॉक्टर येतात, डॉक्टर चेक करतात. त्यानंतर राया ठरवतो, आपण इथं थांबायलाच नको पाहिजे, आपल्यामुळे आईला त्रास होत असेल तर आपण इथं थांबायचंच नाही असं बोलतो. त्यानंतर आई त्याला तिथून हाकलून लावते आणि राया बाहेर येतो. पण त्याला खूप वाईट वाटलेलं असतं की आपण आईसाठी एवढं करतोय, आईला का नाही कळत आहे, आईला त्या घोरपड्याचंच का बरं वाटत आहे. डॉक्टर चेक करतात आणि बोलतात, राया आता आईला जास्त त्रास होईल असं काही करायचं नाही, आईला विश्रांतीची गरज आहे असे डॉक्टर समजावून सांगतात. आणि राया ठरवतो, ठीक आहे आता आपण आईसमोर यायचं नाही, आईला जर आपल्यामुळे त्रास होत असेल तर आपल्याला आईसमोर यायचं नाही असा तो विचार करतो आणि तिथून रूममधून बाहेर जातो. आणि इथं मात्र त्याची आई शांत झोपलेली असते. तिला हे काहीही समजत नसतं की नक्की जय चांगला आहे का राया चांगला आहे. तिला फक्त आणि फक्त जयच आठवत असतो, तेच तिचं लेकरू आहे असं तिला वाटत असतं. आणि इकडे मात्र हा बाहेर खुर्चीमध्ये येऊन बसलेला असतो आणि विचार करतो, का आई तुला माझं प्रेम दिसत नाही का, माझी माया दिसत नाही का, का तुला समजत नाही का, तुला मी आठवत नाही, असं का विठुराया माझ्याबरोबर करतो, हा घोरपड्याच का तुला आठवतोय, तो एवढा त्रास देतो, तो तुझा सौदा करतो तरी तो तुला आठवते, मग माझ्या बाबतीतच असं का आहे, माझं प्रेम का नाही मला भेटत आहे, असा मात्र तो स्वतःशी बोलत असतो आणि खूप वाईट तोंड करून बोलत असतो. तेवढ्यातच जय येतो आणि त्याची खेचण्याचा प्रयत्न करतो. अरे 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 बिचारा, काय रे काय तुझी ना अवस्था, तुझं हाल एखादं कुत्रं पण खायचं नाही. मंजिरी गेली सोडून, आई तुला ओळखत नाही, आईला आणणारा तू, आईला शोधून आणणारा तू, आईच्या दवाखान्यात तिची ट्रीटमेंट करणारा तू, आईला चांगलं करणारा तू, आणि आई ओळखते कुणाला, मला, जयला ओळखते, लेकरू कुणाला म्हणते, मला. आणि काय रे तुझी अवस्था बिकट झाली आहे ना, काहीच नाही तुझं, धड मंजिरी नाही, धड तुला आई नाही, कसं रे तुझी अवस्था, असं बोलून ना त्याची चेष्टा करत असतो. राया मात्र त्याला काही नाही बोलत, तो शांत बसलेला असतो. तेवढ्यातच हॉस्पिटलमध्ये मंजिरी येते आणि मंजिरीला पाहून राया बोलतो, मंजिरी तू कशाला आलीस इथं, कोणी तर पाहिलं तर तुला काय होईल, तुला काय गरज होती काय ते याची. तर मंजिरी बोलते, राया काळजी करू नको, मला कोणी ओळखणार नाही, तू सांग आई कशी आहे, असं बोलत असते. इकडे मात्र निक्की शंतनूनं मात्र त्रास द्यायचं काय तिचं थांबलेलं नसतो. तो बोलत असतो, मला एकदा तर कावेरीला दाखव ना गं. तर तो बोलतो, हे काय सारखं बायको बायको करतोस, कुठे गेली नाही तुझी बायको, इथंच आहे. आणि तो बोलतो, अगं मंजिरी मला सारखं विचारतो, वहिनी कधी येणार आहे, वहिनी कधी येणार, मी काय सांगू. ती बोलते, सांग ना गेले माहेरी, येईल ना थोड्या दिवसात, इतकं काय चाललं आहे तुझं. तर बोलतो, एकदा तर मला दाखव कावेरीला, एकदा तर मला पाहून दे. तर ती बोलते, बरं ठीक आहे चल तुला दाखवते. असं करून तिच्यासमोर मोबाईल घेऊन जाते व्हिडिओ कॉलमध्ये आणि तिला दाखवते. आणि तिला बघल्यानंतर खरंच खूप आनंद होतो. तो बोलतो, कावेरी कशी आहेस तू, चांगली आहेस ना तू, तुला त्रास होत नाही ना, आपण आता तू लवकरच घरी येशील असं तिला बोलत असतो आणि स्माईल करत असतो. इकडे मात्र निक्की लगेच फोन तिच्यापासून आणते दूर आणि बोलते, ए बास झालं आता तुझं नाटक, आता चल एक काम कर, मी तुला आता दाखवलं ना तुझ्या बायकोचा चेहरा, तुझ्या बायकोला बघ कशी ट्रीटमेंट चालू आहे, तुला काय वाटतं, तू एकटाच काळजी घेतोस तिची,
मी पण काळजी घेते तिची औषधं उपचार चालू आहेत. काळजी करू नकोस तू. आता एक काम कर, चल मी तुला दाखवलं ना तुझ्या बायकोचा चेहरा, आता तू दाखव मला मंजिरीचा चेहरा. असं बोलल्यानंतर मात्र तो तिकडे शॉक होतो. आता विचार करतो मी कुठला दाखवू, मंजिरी तरी तर नाही आहे. आणि आता जर निकीला समजलं तर सगळं उघडीस येईल का, ह्या विचारामध्ये तो असतो. त्यामुळे तो नक्की कुणाला दाखवू, कुठला चेहरा दाखवू. आता तिला तर पाठमोरी बघायचीच नाही, चेहराच बघायचा आहे. तर तो बोलतो नको निकी, मंजिरीला कुठं माहिती आहे, मी तिला काय सांगू, तुझ्याशी कसं बोलायला सांगू. तर ती बोलते तू तेच तुझं तू बघ काय करायचं, कसं दाखवायचं, पण मला दाखव तिचं तोंड. तर तो बोलतो एक काम करते, म्हणते असं दाखव चेहरा की तिला समजणार नाही की मी तिला बघते. या पद्धतीने काय तर आयडिया करून मला दाखव. तर शंतनू मात्र शांत असतो. आता मी हिला कुठला दाखवू, कुठे दाखवू तिला, मंजिरी तर घरामध्ये नाहीच आहे ना. मग तिची मुलगी मंजिरीचं ड्रेस घालून बसलेली असते, ती पाठमोरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती बोलत असते मला पाठमोरी नाही बघायची, मला तिचा चेहरा बघायचा आहे, मला तिचा चेहरा दाखव, चल चल तिला. मग तो काय बोलतो, हळूच हाक मारतो. मंजिरी असं केल्यानंतर ती मुलगी थोडंसं असं वळण्याचा प्रयत्न करते, अर्धी अशी वळते आणि तेवढ्यातच तिकडून निकीला कोणतर हाक मारतं. आणि त्यानंतर ती बोलते चल बाय, आता नाही बोलत मी, चल परत नंतर फोन करते. आणि तो फोन ठेवला जातो. आणि शंतनू मात्र जीवात जीव येतो. बरं झालं आज आता मी वाचलो, पण पुढे काय. आत्ता जर तिनं सांगितलं असतं मला मंजिरीला बघायचंच आहे तर मी काय केलं असतं, कुठली दाखवली असती मंजिरी या आणि जर तिला कळालं असतं तर काय झालं असतं, या विचारामध्ये तो खाली बसतो आणि डोक्याला हात लावून बसतो. इकडे मात्र तिचा प्लॅन फसलेला असतो, कारण की तिला कोणी तर बोलवल्यामुळे तिला मंजिरीला पाहता आलेलं नसतं आणि तिथे उतरून निघून गेलेली असते. तेवढ्यातच दादा विचार करतो आता मला मंजिरीला कॉल करून बोलवून घेतलंच पाहिजे, नाहीतर निकीसमोर सगळं भांडं उडगडीच येईल. इकडे राया हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथे एक माणूस ना काउंटरवरती ओरडत असतो की असं कसं तुम्ही करू शकता. काय तर राया बोलतो काय झालंय, का दंगा लावलाय. तर तो बोलतो राया दादा काल मी इंजेक्शन घेण्यासाठी आलो होतो आणि काल माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी आज आलोय. तर आज हे बोलतात सगळा स्टॉक संपला आहे, असं कसं करू शकतात ते, मला एखादं तरी इंजेक्शन देऊ शकतात ना. त्यानंतर मंजिरी बोलते बघू पाहू कुठलं औषध आहेत. त्यानंतर ती औषध पाहिल्यानंतर बोलते दादा हे जरी नसली तुमच्याकडे तर ह्याच नावाची दुसरी कंटेन असणारे औषध असतात ते घेऊ शकता तुम्ही, असं बोलते. आणि रिसेप्शनिस्टला बरं वाटतं की आता हा माणूस भांडण करणारा मंजिरीने मात्र त्याला शांत बसवलेला आहे. इकडे राया बोलतो काळजी करू नको बाबा, तुला भेटतील दुसऱ्या औषधं, असं बोलतं. त्यानंतर मंजिरीला बोलतो अरे हुशार आहेस की गं तू, तुला सगळंच कळतं कुठली औषधं आहेत काय आहेत. तर मंजिरी बोलतं त्यात काय रे एवढे, मला समजतंच ना त्याबद्दल एवढी माहिती आहे का. तो कशी काय, तर बोलतो अगं हीच औषधं आहेत ना माझ्या वहिनीला चालू आहेत, माझ्या वहिनीला फिटचा त्रास आहे ना, त्यामुळे मला माहिती आहे त्या औषधाबद्दल म्हणून मी सांगितली माहिती. तर तो बोलतो हो का, मग कोणती औषधं आहेत, असं बोलून ना राया तिच्या हाती जे पाकिट आहे तो घेतो आणि ते पाकिट पाहतो. आणि ते पाकिट पाहिल्यानंतर त्याला आठवतं हीच तर औषधं आहेत ना जी आपण निक्कीच्या घरामध्ये पाहिली होती. नक्कीच, कारण तो पाकिट जर बघितल्यानंतर त्याला लक्षात आलेलं असतं. तर तो बोलतो मंजिरीला अगं हीच औषधं आहेत जी निक्कीच्या घरी होती, याचा अर्थ तुझ्या वहिनीला जो त्रास आहे त्याला औषधं चालूच आहेत ना. तर ती बोलते हो होऊ शकतं. मग तो बोलतो मग तुझ्या वहिनीला इंजेक्शन घ्यायला यायला लागतं का डॉक्टर जातात. तर ती बोलते नाही तसं काही नाही, इंजेक्शन दादाही देऊ शकतो, नाही दुसरं कोणी नर्सही जाऊन देऊ शकते, त्याच्यासाठी वहिनीला यायची गरज नसते. तर बोलतो ठीक आहे, याचा अर्थ आता आपल्याला समजला आहे की वहिनीला इंजेक्शन देण्यासाठी कोणतं नर्स जात असणार आहे. आता आपल्याला वहिनीला शोधण्यासाठी एक नवीन मार्ग सापडला आहे. मंजिरी तू एक काम कर, आता आपण हे शोधूया. आणि इकडे जय आलेला असतो ती औषधं घेऊन हॉस्पिटलमधून. तो बोलतो तरी मी विचारच करत होतो की असं कोणती व्यक्ती आहे, कसं काय तू म्हणजे तू त्या शांतनूला एवढा मुलगा करून ठेवला आहेस, असे नक्की काय केलेलं आहेस तू. तर ती बोलते म्हणजे ही औषधासाठी तो मात्र तुला भिवून राहिला असणार आहे ना, त्याच्या बायकोला हा त्रास आहे. तर ती निकी बोलते मग तुला काय वाटलं मी असंच त्याला धरलं आहे, माझ्याकडं काय आहे तुला माहिती आहे का, हुकमाचं एक काय हुकमाचं एक का, अशी बोलत असते कावेरीकडे पाहून. आणि तिथे बसते बोलते तुला काय वाटलं मी त्याला एकट्यालाच हे केलं आहे, नाही 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 नाही, माझ्या हातामध्ये मंजिरी राया शंतनू सगळ्यांची दुखती नस आहे आता. त्याच्यावर तसं खरंच किती हुशार आहेस ना तू. तरीच मला वाटत होतं जरी तू बायको तुझ्यावर असली तरी एवढा का तो भिवू नये, तिला तो त्रास आहे म्हणूनच. मग ती अशी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचं केस ओढत बोलत असते अरे जय माझ्याकडे ना हुकमाचं एक का आहे, त्यामुळे मी सगळ्यांची वाट लावू शकते, अशी बोलत असते. जयला मात्र खरं तिचं छान वाटलेलं असतं, भारी आहे बरं काही निकी, म्हणजे कुणाची कशी दुखती नस पकडायची हिला चांगलंच कळतं, असं बोलून तिला ॲप्रिशिएट करत असतो. आणि निकी मात्र हवेत असते
की माझ्याकडे एवढं भारी आता आहे हुकमाचं एक कोणीच मला काहीच करू शकत नाही. इकडे मात्र राया मंजिरीला सांगत असतो, आता एक काम कर मंजिरी, आपण ना ती नर्स कोण आहे, कोणती तर नर्स जात असेल ना. मग ती बोलते आपल्याला कसं समजणार ना कोणती जाते. तर तो बोलतो एक काम कर, तू ना तुझ्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून विचार की अशा कुठल्या नर्स आहेत की ज्या घरी जाऊन ट्रीटमेंट देतात, सेवा देतात, ते आपण पाहूया. आणि मी ना माझ्याही जोडीदारांना कामाला लावतो. आपल्याला समजेलच की पंढरपुरातले कुठले नर्स आहेत जी घरी जाऊन सेवा देतात. तर मंजिरी बोलते ठीक आहे, तू म्हणतोस तसे आपण करू, पण त्यानंतर आपल्याला कसं समजणार की तीच नर्स आहे. तर राया बोलतो हे बघ, आपण इथपर्यंत आलोय ना, इथून पुढेही जा, तू त्याची काळजी करू नको, आपण सुरुवात तर करू, आपण वहिनीला नक्की शोधून काढू असं बोलतो. तर मंजिरी बोलते ठीक आहे, तू म्हणतोच तसं करू आपण. नक्कीच कोणती तर नर्स वहिनीला इंजेक्शन देण्यासाठी जात असणार आहे. त्यानुसार आपल्याला वहिनीचा ॲड्रेस कळेल. आपण आता लवकरच ना ती नर्स कोण आहे हे शोधून काढू. मीही माझ्या जवळच्या लोकांना डॉक्टरांना फोन करून चौकशी करते, तूही कर. ठीक आहे म्हणतो राया. त्यानंतर मंजिरी तिथून बाहेर जाते आणि फोन करते. तेवढ्यातच बोलते थांब राया, मला ना दादाचा फोन येतोय, काय येतं मी बाहेर जाऊन घेऊन येते असं बोलते. आणि मंजिरी तिथून बाहेर जाते. मंजिरी बाहेर गेल्यानंतर फोनवरती बोलण्याआधी राया बोलत असतो की हे बघ, आता फक्त एकच काम राहिलं आहे, आपल्याला ती नर्स सापडली ना, आपण ना सगळ्या त्या गोष्टी सोडवून टाकू. मग तेवढ्यातच मंजिरी बाहेर जाते आणि फोनवरती बोलते, हॅलो दादा, काय झालं आहे, बोल ना, का फोन केला आहेस. इकडे मात्र त्या नर्सचं काम झाल्यानंतर ती गुंड तिच्या पाठीशी उभी असतात. ती नर्स बोलते झालं आहे आता काम. तिला बोलते मॅडम तुम्ही आता त्रास होणार नाही, तुमचा त्रास कमी झाला आहे, पण तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल असं ना तिला बोलत असते. आणि तिला इंजेक्शन देऊन झाल्यानंतर तिला सांभाळून सांगत असते की तुम्ही तुमची काळजी घ्या तरच तुम्ही लवकर बरं व्हाल. त्यानंतर निकी बोलते झालं ना तुझं, चल चल उठ निघ चल असं बोलते. त्यानंतर ती गुंड तिच्या डोक्याला पट्टी बांधतात आणि तिला तिथून बाहेर आणतात, कारण की काही जर झालं तर त्या नर्सलाही कुठं आपण आहे हे कळायला नको पाहिजे होतं. यानंतर या दोघांचं बोलणं चाललेलं असताना तिचा फोन वाजतो आणि म्हणून ती फोन घेण्यासाठी बाहेर जाते. इकडे त्या नर्सचे डोळे बांधून तिला ते गुंड बाहेर आणत असतात आणि त्यांना ते दाखवून द्यायचं नसतं की तिला कुठे ती रायाला सांगू शकेल आणि कुणाला सांगू शकेल की ती कुठे येते, म्हणूनच तिचे डोळे बांधले जात असतात. आणि रायानं सांगितलेलं असतं हे बघ, आपण दादाला वचन दिलं आहे ना, आपण 2 दिवसामध्ये वहिनीला शोधणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको, आपण तिला शोधणारच आहे असं बोलून ती तिथून बाहेर जाते. आणि रायाना कॉल लावत असतो, त्याच्या मित्रांना कॉल लावतो, तू संजीवनी हॉस्पिटलला जा. दुसऱ्याला फोन लावतो, तू त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, तुम्हाला शोधून काढायचं आहे की कोणती नर्स तिथं घरी जाऊन सेवा देते, हे तुम्हाला सगळ्यांना शोधून काढायचं आहे असं तो फोनवरती बोलत असतो. परत तो नंतर डंकीला फोन लावतो, डंकी जा पटकन चल, तुला सांगतो कुठल्या नर्स घरी जाऊन सेवा देतात ते आपल्याला बघायचं आहे असं सांगत असतो. आणि इकडे त्यानंतर मंजिरी हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते आणि फोनवरती बोलते, हॅलो दादा काय झालं आहे बोल ना. तर शंतनू बोलतो, मंजिरी आत्ताच्या आत्ता तू नागपूरला आहे. तर मंजिरी बोलते काय झाले दादा, असं का बोलवतेस तू मला इकडे पटकन. तर बोलतो आज निक्कीचा फोन आला होता व्हिडिओ कॉलवरती आणि ती बोलत होते मला तिचा चेहरा दाखव म्हणून. आणि इकडे आत मात्र ना एक वॉर्ड बॉय असतो आणि त्याला बोलतो राया की तू मला सांग की कोणत्या नर्स इथे कामाला येतात म्हणून आतमध्ये. तर तो बोलतो की आतमध्ये म्हणजे नाही, घरी जाऊन सेवा कोणत्या नर्स देतात. तर तो बोलतो नाही मला काही माहीत नाही. तो शांत बसल्यानंतर राया बोलतो हे बघ, तुला काही माहिती असेल तर तू सांग, तुझं सांगण्यामुळे एखाद्याचा जीव वाचणार आहे आणि असं केल्यानंतर विठ्ठल आपल्या पाठीशी असतो, तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. बॉय भीट बोलतो, राया दादा तू माझ्या पाठीशी असशील ना तर मला काही काळजी नाही, मी तुला सांगतो की कोण आहेत, माहिती काढून देतो तुला असं बोलतो तो. आणि त्यानंतर तो रिसेप्शनिस्टकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला माहिती हवी आहे की कोणत्या नर्स घरी जाऊन सेवा देतात, ते मला माहिती करून दे, मला जरासं लागणार आहे, एक पेशंट आहे त्याला सेवा द्यायची आहे असं बोलून तो रिसेप्शनिस्टकडे जातो आणि तिथून माहिती घेतो. तिथं रजिस्टरमध्ये माहिती दिलेली असते आणि तो एका पानावरती लिहून काढतो. आणि तेवढ्यात हे दोघे बोलत असतानाच ना तिथून ना पाठीमागून 30 नर्स येते जेणे कावेरीला इंजेक्शन दिलेलं असतं आणि ह्या दोघांना काही ते माहितीच नसतं. ती नर्स आतमध्ये येते. त्यानंतर ही मंजिरी फोनवरती बोलत असते की दादा तुला आठवते ना अजून वहिनीला चालू आहे का रिफिटचा त्रास. तो बोलतो का तुला का पाहिजे. ते बोलते अरे आम्हाला माहिती मिळाली आहे की वहिनीचं फिटचा त्रास जे आहे त्याची इंजेक्शन निक्की मात्र इथून येत आहे, मग तू मला सांगशील का, तुला काय तू एवढ्या वेळ व्हिडिओ कॉलवरती बोलतोस, तुला कुठं दिसलं आहे का, काय तर तुला क्लू भेटला आहे का, इंजेक्शन गोळ्या काही दिसलं आहे का, काही किंवा एखादी नर्स काही तर दिसलं आहे का. तर शंतनू बोलतो हां मला असं वाटते मी काहीतरी पाहिल्यासारखं वाटते
हां तुला सांगतो मी ना व्हिडिओ कॉलवरती ना एक नर्स तिथं नाही इंजेक्शन देण्यासाठी आलेली कावेरीला, हे मी तिला पाहिलं आहे. तर ती बोलते हो का, मग तू काय पाहिलं आहेस, तिचा चेहरा काय तुला आठवतोय का, काय नक्की पाहिलं आहेस. तर तो बोलतो मी तिच्या युनिफॉर्मवरती नाव पाहिलं आहे हॉस्पिटलचं. तो बोलते मग आठवण्याचा प्रयत्न कर, कोणतं नाव आहे, अंदाजे काय तर तुला दिसलं असेल ना, आपल्याला खरंच ते सापडलं ना आपण लवकर वहिनीला शोधून काढू. त्यानंतर त्याला तर आठवत असतं की जेव्हा निकीने व्हिडिओ कॉल केलेला तेव्हा ती नर्स इंजेक्शन देत असते आणि तिचा चेहराही आठवत असतो त्याला. आणि त्यानंतर तिच्या ड्रेसवरचं नावही हॉस्पिटलचं आठवतं. आणि तो बोलतो मंजिरी सिटी हॉस्पिटल आहे बघ, सिटी हॉस्पिटलची नर्स आहे ते. हे ऐकल्यानंतर लगेच मंजिरी बोर्डकडे बघते आणि बघते तर हेच हॉस्पिटल आहे. बोलते दादा आता काळजी करू नको तू, आपल्याला लवकरच समजलं आहे, कारण की ज्या हॉस्पिटलमध्ये मी आता आहे त्याच हॉस्पिटलची ती नर्स आहे. त्यानंतर ती आत पटकन जाते आणि रायाला बोलते राया दादानं सांगितलेलं आहे की जी नर्स आहे ना ती सिटी हॉस्पिटलचीच आहे, पण आता आपल्याला कसं समजणार की यातली कोणती नर्स आहे. तर राया बोलतो काळजी करू नकोस तू, आता ना ह्यांना जी आपल्याला वॉर्डबॉयनं जी चिठ्ठी दिली आहे त्यामध्ये ह्या सगळ्या नर्स आहेत ज्या बाहेर जाऊन सेवा देतात, त्यातलीच कोणतर असणार आहे. आता आपण एक काम करू, आपण काय करू, ह्या सगळ्या जे नर्स आहेत ना त्यांचे आपण फोटोज काढू आणि ते फोटो दादाला पाठवू. त्यानंतर दादा ओळखेलच ना यातली कोणती नर्स आहे तो. मग त्यामध्ये तो काय करतो, त्यांनी दिलेली चिठ्ठीतली सगळ्यांची नावं पाहतो आणि ते नाव पाहून मंजिरी बोलतो आता काही करून त्यांचं लक्ष नसताना आपल्याला त्यांचे फोटोज काढायचे आहेत आणि ते दादाला पाठवायचे आहेत आणि दादा नक्कीच सांगेल त्यातली कोणती नर्स आहे. त्यानंतर मग आपल्याला सगळ्या निकीने वहिनीला कुठं ठेवलेलं आहे आपल्याला लगेचच कळणार आहे. तर मंजिरी बोलते हो चालेल, तू म्हणतोस तसं मी ना कोणाला न कळता त्यांचे फोटोज काढून आणेन, आपण दादाला पाठवू, त्यानंतर आपल्याला लवकरच समजेल. तर राय बोलतो हे बघ आता समजलं ना, आता आपल्याला दुसरं जसं आपण पुढं जाऊ तसं आपल्याला मार्ग निघत जातात, त्यामुळे तू काळजी करू नको, आपल्याला ना नक्कीच वहिनी कुठं आहे हे समजणार आहे. त्यानंतर ते फोटोज काढल्यानंतर ते शंतनूला कॉल करतात आणि मंजिरी बोलते दादा तुला फोटोज पाठवलेत बघ सगळ्या सिस्टरचे, त्यातून तू एक एक पहा नक्की कोण आहे त्यातली, कोण आली होती वहिनीला इंजेक्शन देण्यासाठी, तुला चेहरा आठवत असेल ना तू सांग त्यातली कोण आहे ती. त्यानंतर दादा फोटो पाहत असतो आणि त्यामध्ये कोणती नर्स आहे तो बघत असतो. तो बोलतो ठीक आहे थांब, तू फोन स्पीकरवरती ठेव, मी तुला आता लगेच सांगतो की त्यातली कोणती नर्स आहे ती, मला तिचा चेहरा चांगला ओळखतो कारण की आता 5 मिनिटापूर्वीच व्हिडिओ कॉल झाला होता तेव्हा ती तिथेच होती. त्यानंतर तो फोटो पाहतो आणि एक एक फोटो पाहत असतो. तर त्यातला एक फोटो त्याला आठवतो की हीच ती नर्स आहे, हीच आली होती इंजेक्शन देण्यासाठी, कारण की तिचा चेहरा त्याला लगेच ओळखतो, तिने तिथं पाहिले असल्यामुळे आता लगेच पाहिले असल्याने तो काय विसरलेला नसतो. आणि ते पाहताच त्याच्या लक्षात येते. तो बोलतो म्हणजे ती सापडली बघ, तीच आहे, आता मी तुला फोटो पाठीमागं पाठवतो तीच आहे, हीच होती मग अशी कावेरीला इंजेक्शन देण्यासाठी, आता मी तुला फोटो पाठवले बघ तू, तीच आहे. हे बघितल्यानंतर खरं त्या दोघांच्या लक्षात येतं की आता मग ते तिच्या नावापुरते ट्रीट करतात आणि समजतं झालं. आता राया बोलतो मंजिरी पाहिलंच का, आता आपण किती पुढं गेलो आहे, आता आपल्याला काहीच वेळ लागणार नाही वहिनीपाशी जायला. त्यानंतर तिकडे बोलते दादा तू काळजी करू नको, आता आपल्याला ती नर्स सापडली आहे ना, आता फक्त आपल्याला वहिनीजवळ जायचं आहे, तू अजिबात काळजी करायची नाहीच, आता आम्ही दोघं लवकरच वहिनीला तुझ्यापाशी घेऊन येणार आहे, तू काळजी करू नकोस असं सांगत असतो. आणि हे दोघे त्या नर्सचा फोटो बघत असतात. आता तिला आपल्याला भेटायचं आहे आणि गाठायचं आहे असं त्या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि इकडे मात्र उद्याच्या भागामध्ये निक्की फोन करते, चल तुला गाडी पाठवली आहे, चल पटकन गाडीमध्ये येऊन बस. तर ती नर्स बोलते आज मला यायला जमणार नाही मॅडम, माझ्याऐवजी दुसरीच कोणतं सिस्टर मी तुम्हाला पाठवून देते, माझ्या घरी प्रॉब्लेम झाला आहे, मला यायला जमणार नाही असं बोलते. इकडे मात्र ती दुसरी सिस्टर दुसरी तिसरी कोणी नसून नक्कीच मंजिरी असते. मंजिरी आणि रायाने तिच्या ॲड्रेसवरती जाऊन तिला शोधलेलं असतं आणि तिला विनंती केलेली असते की आता आम्हाला तू साथ दे म्हणून. इकडे मात्र तिचे गुंड घराबाहेर असतात गाडीमध्ये आणि मंजिरीच्या डोळ्याला पट्टी लावतात आणि त्यांना माहीत नसतं कारण की मंजिरीने मास्क घातलेला असतो आणि ती कोण आहे ते कोणालाच कळत नाही. मंजिरी मात्र इथं वहिनीपाशी आलेली असते आणि तिला वहिनीला पाहून वाईट वाटलेलं असतं आणि ते वहिनीला बोलत असते आता तुम्ही काळजी करू नका तुमचा सगळा त्रास नक्कीच दूर होईल. जेव्हा ती वहिनीच्या खांद्यावरती हात ठेवते तेव्हा वहिनीला कोणतर आपलं आहे असं वाटतं आणि ती जेव्हा तिचं तोंड बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती मंजिरीच आहे आणि ती मन असे म्हणणार तेवढ्यातच तिला खुणवते की शांत बस म्हणून आणि ती तिला म्हणत असते, तिच्या डोळ्यातून पाणी येतं मंजिरीच्या, बोलते तुम्ही काळजी करू नका, आता तुमचा सगळा त्रास लवकरच दूर होणार आहे. आणि तिला इंजेक्शन देते तेवढ्यातच निकी हाक मारते, कोण आहेस ग तू, काय नाव आहे ग तुझं. हे ऐकल्यानंतर मात्र मंजिरीला भीती वाटते की आता निकी समोर मी येणार आहे का. आता प्रेक्षक आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहायला आवडेल की नक्कीच मंजिरी सापडेल का निकीला, का तिथून निघून जाईल आणि राया लवकरच ह्या दोघींना तिथून बाहेर काढेल का. हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उद्याचा एपिसोड पहा.
उद्याच्या एपिसोडमध्ये एवढे इंटरेस्टिंग ट्विस्ट होणार आहेत की तुम्हाला नक्कीच उद्याचा एपिसोड आवडेल. हा एपिसोड इथेच संपतो.